नमस्कार. परमपूज्य श्री बेलसरे बाबा यांनी त्यांच्या स्वानुभवावरून सांगितलेल्या नामस्मरण अभ्यासाच्या 4 पायऱ्या. आनंदरूप भगवंताशी आपला संबंध जडावा आणि आपणास अखेर स्वानंदाचा साक्षात अनुभव यावा, यासाठी खरोखर मी नामाच्या नादी लागलो. ते मुख्य ध्येय आत्तापर्यंत मागे पडल्यासारखे झाले. आपले विकार आपल्या आनंदाच्या आड येतात हे लक्षात आल्यावर मला स्वस्थ बसवेना. विकारांना ताब्यात आणण्यासाठी मनाची शक्ती वाढवण्यावाचून अन्य मार्ग नव्हता. म्हणून ती शक्ती कमावण्याकडे नाम खर्च करण्यात माझा मधला काळ गेला. साधन मार्गात माझी वाढ होण्यास विकारांवर स्वामित्व येणे आवश्यक होते आणि केवळ भगवंताच्या कृपेने माझ्या प्रयत्नांना यश मिळाले. परंतु काही झाले तरी नामस्मरणाची ही नकोपणाची बाजू होती. नामस्मरणाची हवेपणाची बाजू जवळजवळ तशीच राहून गेली. स्वानंद योगाचा अनुभव तिच्यातच साठवलेला होता. अर्थात तिची वाढ करणे फार अवश्य आहे असे मला आता मनापासून वाटू लागले. यासाठी प्रथम मी स्वतःला असा प्रश्न विचारला की ज्या भगवंताचे मी नाम घेतो तो पूर्णपणे खरा आहे असे मला वाटते का? या प्रश्नाचे उत्तर लगेच असे आले की नाही, भगवंत पूर्णपणे खरा आहे असे मला वाटत नाही. भगवंत आहे असे मी मानतो व म्हणतो, परंतु माझा देह जितका पूर्णपणे मला खरा वाटतो तितका भगवंत काही मला खरा वाटत नाही. साधनमार्गात मी कोठे उभा आहे आणि आपण आता काय करणे जरूर आहे हे या उत्तराने माझ्या ध्यानात आले. देह संपूर्णपणे खरा आहे असे वाटणे याला देहभाव म्हणतात, तर भगवंत संपूर्णपणे खरा आहे असे वाटणे याला भगवत भाव किंवा आत्मभाव असे म्हणतात. देहभावातून भगवत भावात जाताना 3 अवस्था येतात. अवस्था पहिली, साधकाला देह खरा वाटतो तसा देव देखील खरा वाटतो, परंतु दोघांमध्ये देह अधिक खरा वाटतो. देव माझ्यासाठी आहे आणि मी देहासाठी आहे अशी प्रामाणिक भावना असते. हा देहभाव होय. अवस्था दुसरी, साधकाला देव खरा वाटतो तसा देह देखील खरा वाटतो, परंतु दोघांमध्ये देव अधिक खरा वाटतो. देव इतका खरा वाटतो की देवापुढे देहाचे खरेपण लटके पडते. मी देवासाठी आहे, देहासाठी नाही अशी प्रामाणिक भावना असते. हा भक्तभाव होय. अवस्था तिसरी, साधकाला देव संपूर्णपणे खरा वाटतो, म्हणून देहाचे खरेपण लोपूनच जाते. मी प्रत्यक्ष देवच आहे अशी तादात्म्य भावना असते. हा भगवत भाव होय. भावाच्या या 3 अवस्थांपैकी मी पहिल्या अवस्थेमध्ये होतो आणि नामाचे सहाय्य घेऊन दुसऱ्या अवस्थेत मला प्रवेश करायचा होता. एके दिवशी नित्योपासना आटोपून श्री सद्गुरूंच्या समोर मी बसलो असता नाम घ्यावे, शरण जावे अशी त्यांची सूचना मिळाली. त्यामुळे माझी समस्या चटकन सुटली. भगवंताचे नाम घेता घेता त्याला शरण गेल्याने देवाचे खरेपण वाढेल आणि देहाचे खरेपण आपोआप कमी होईल असा सूचनेचा भावार्थ होता. म्हणून नाम घेताना भगवंताला शरण जाण्याचा प्रयत्न करण्याची एक नवीनच दिशा माझ्या नामस्मरणाला लागली. माझ्या नामस्मरणाच्या अभ्यासातील ही 4थी पायरी होय. शरणागती. नाम घेत असताना भगवंताच्या आहेपणाची अगदी निःसंशय जाणीव निर्माण झाली की खऱ्या अर्थाने भक्तभावास आरंभ झाला हे मला समजले. भक्तभाव आपल्याला साधला किंवा नाही हे पाहण्यास मी स्वतःशी 3 खुणा ठरवल्या. खूण पहिली, आहेपणाची. माझा देह जेथे जातो तेथे देहात राहणारा मी जसा आपोआप जातो तसाच माझा देह जेथे जाईल तेथे हृदयात राहणारा भगवंत माझ्याबरोबर आहे असे मला वाटले पाहिजे. खूण दुसरी, निःसंशयपणाची. मी जिवंत आहे हे जितक्या निःसंशयपणे मला वाटते तितक्याच निःसंशयपणे भगवंत आहे असे मला वाटले पाहिजे. खूण तिसरी, अनुसंधानाची. देहाच्या कोणत्याही अवस्थेत माझा श्वासोच्छ्वास जसा आपोआप विनासायास चालतो तसे देहाच्या सर्व अवस्थांमध्ये माझे नामस्मरण सहज चालू राहिले पाहिजे. भगवंताला शरण गेलेल्या भक्तांना या 3ही खुणा स्वानुभावाने पटलेल्या असतात. सर्व भक्त भगवंतावर निस्सीम प्रेम करतात व कायमाच्या मनाने त्याला अर्पण होऊन जातात.
म्हणून शरणागती साधून भक्तभाव अंगी उदय पावण्यास भगवंतावर प्रेम जडणे अवश्य आहे. ही गुणगाठ मी मनाशी बांधली. भगवंतावर प्रेम कसे करावे हे मी प्रथम तुलसी रामायणावरून शिकलो. कौसल्या, दशरथ, सीता, लक्ष्मण, हनुमान, शबरी, बिभीषण, भरत इत्यादी भिन्न मनोरचनेच्या भिन्न व्यक्तींच्या भगवत प्रेमाचे सुंदर वर्णन त्यात आहे. पण मला मात्र भरताच्या प्रेमाची तऱ्हा फारच आवडली. भरत भक्त म्हणून माझा आदर्श बनला. इतकेच नव्हे तर अजून माझ्या मनावर भरताच्या उत्कट रामप्रेमाची छाप कायम आहे. पुढे श्री ज्ञानेश्वरीचा नाद मला लागला आणि तिच्यातील तत्त्वज्ञानाला मी भुलून गेलो. त्यातही विशेष वाटण्यासारखे नाही, पण ज्ञानेश्वरीमध्ये एका नवीन, दिव्य आणि पवित्र अशा प्रेमाचा सर्वांग सुंदर अवतार मला बघायला मिळाला. त्याने मला जे वेड लावले आणि माझ्या मनावर जी मोहिनी टाकली ती आजपर्यंत टिकली आहे. भरताने रामचंद्रावर म्हणजेच आपल्या वडील बंधूवर अगदी मनापासून पण कर्तव्य म्हणून शुद्ध प्रेम केले. त्यामध्ये विलक्षण त्याग आहे, यात शंका नाही. पण त्यामध्ये एक प्रकारची थंड वैराग्य आहे. तसेच देवभक्तांमध्ये एक स्वाभाविक अंतर आढळते. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या वडील बंधूवर सद्गुरू माऊली म्हणून तितकेच शुद्ध प्रेम केले. श्री निवृत्तीनाथांसमोर किती मर्यादा, नम्रता आणि आदराची भावना त्यांनी सांभाळली. परंतु त्यांच्या प्रेमात बालवृत्तीची जी सहजता, अकृत्रिमता आणि घरगुती सलगी आढळते ती बघून मी अगदी मोहून गेलो. त्या वात्सल्यप्रधान प्रेमाने माझ्या मनाची संपूर्ण पकड घेतली आणि अखेर तो आदर्श धरून श्री सद्गुरूंच्या ठिकाणी माझे मन स्थिरावले. श्री सद्गुरूंना मी प्रथम मनुष्य समजत होतो. नाम घेताना त्यांचे स्मरण मला व्हायचे, पण ते जसे व्हायला पाहिजे तसे होत नव्हते. त्यावेळच्या त्यांच्या स्मरणात त्यांच्याबद्दलची आवड होती, पण त्यांच्याशी शरणागती नव्हती. म्हणून त्यांची आठवण झाली तरी पावित्र्याची, भव्यपणाची, विशालपणाची आणि अर्पण होऊन जाण्याची किंवा उत्कट प्रेमाची भावना मनात उदय पावत नसे. काही दिवसांनी माझ्या जीवनात मोठा पुण्यकाल आला आणि माझ्या हातून श्री सद्गुरूंचे चरित्र लिहून झाले. लेखनकालातील 2.5-3 वर्षे सारखे त्यांचे चिंतन झाल्याने माझी दृष्टीच बदलली आणि श्री सद्गुरूंना साक्षात आनंदस्वरूप ओंकार किंवा नादब्रह्म मी मानू लागलो. तेव्हापासून माझ्या भावनेला निराळेच वळण लागले. श्री सद्गुरू स्वतः सर्वज्ञ, सर्वसाक्षी व सर्व शक्तिमान आहेत. माझ्या प्रपंचात काय किंवा परमार्थात काय त्यांचीच सत्ता चालते ही मनोमन खूण पटली. तरी पण त्यांचे उदार अंतःकरण, क्षमाशील वृत्ती आणि प्रापंचिक जीवाबद्दलची दया मला विशेष आवडली. म्हणून श्री सद्गुरू हाच आपला खरा जीवनाधार आहे असा निश्चय करून माझ्या जीवनाची दोरी त्यांच्या हाती देण्याचे मी ठरवले. भगवंताच्या नामाची व प्रेमाची त्यांना फार आवड असल्यामुळे पोटभर नाम घेऊन आपण भगवंताला हृदयात साठवला तर सद्गुरू सावलीप्रमाणे आपल्या मागे राहतील असे खरोखरच मला वाटले. या नवीन श्रद्धेमुळे माझा एक प्रकारे नवीन जन्म झाला असे म्हणायला हरकत नाही. जय श्रीराम.